काय झालं? आय काय नाही, फक्त पुस्तक पडली. मला ठाव आहे ज्याचा विचार करून करून मी इतका वैतागलो आहे, त्याचं उत्तर, त्यातनं निघायचा रस्ता तुम्हासनी वाचूनच निघणार आहे. कारण लढण्याआधी शिकणं गरजेचं आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे का म्या माधवी ताईच्या काहीच कामी नाही आलो. भीमा, काळजी घे. जा. भीमबाळा, हा, आज म्या तुला शाळेला घेऊन जातो. आज आंबेडकर गुरुजींचं काहीतरी काम आहे, त्यामुळे ते उशिराने येणार आहे. नाही बाबा, मी स्वतः जाईन. आणि तुम्ही समद्यांनी अजिबात काळजी करू नका का म्या तुम्हासनी खोटं बोलून माधवी ताईकडे जाईन म्हणून. आता काय करू, समजा तर त्यांनी ताईकडनं हिसकावून घेतलं आणि म्या काय नाही करू शकलो. म्या जातो बाबा. हो तन तो सब बन भया, करम भये कुहांडी, आप आप को काटी है, कहे कबीर बिचारी, कहे कबीर बिचारी. हिला एक मडकं आणि वस्त्र आणून द्या. देवळाच्या मागच्या विहिरीत अंघोळ करून पूजा अर्चा करून सरळ घरी ये. चल बाळा. नाही, हे हिच्या कर्माचे फळ आहे. ही हिच्या जीवनाच्या यात्रेत आता एकटी आहे. जर विधात्याने निवडलेला सोबती हिची साथ सोडून निघून गेला तर दुसरा कोणता मनुष्य हिला साथ देईल? हिला एकटीला जाऊ द्या. हिला एक काठी देऊन टाका प्राण्यांपासून रक्षा करण्यासाठी. जा आता. मन सोवन की गली, बिरहा बहाल चली, मुरझा गई है बाबुल तिहारी, मुरझा गई है बाबुल तिहारी, फुलवारी की गली, बिरहा बहाल चली, बिरहा बहाल चली. हे बघा, जर आपल्याला स्वतःला, या समाजाला आणि आपल्या कुटुंबाला वाचवायचे आहे तर या रामजीचा मुलगा भीमराव पासून लांब राहावं लागेल. नाहीतर सगळं संपून जाईल. लहान समजून त्याच्याशी बोलण्यात सैलपणा काय आणला? तो तर आपल्या मुलांशी मैत्री करू लागला. निकाल तुमच्या समोर आहे. जेव्हापासून आला आहे तेव्हापासून अनिष्टावर अनिष्ट होत आहे. काय भावांनो? शेठजी एकदम बरोबर बोलत आहेत. आमासनी घर घर जाऊन लोकांनी समजावा लागल की त्या भीमराव पासनं
स्वतःसनी लांब ठेवा, नाहीतर त्याचं बी हाल या माधवी सारखं होईल. बिरहा बहाले चली मन सोवन की गली बिरहा बहाले चली मुरझा गई है बाबुल तिहारी मुरझा गई है बाबुल. मी ऐकलंय की नवरा जितकं प्रेम करतो तितकाच मेहंदीचा रंग गडद होतो. जेव्हा मेहंदी सुकेल तेव्हा बघून घे. तू घाबरू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे मी तुला सुखी ठेवेन. भीम! भीम बाळा, काय झालं बाळा? काय झालं बाळा? तू बेशुद्ध कसा पडलास? भीम बाळा, तुला आराम करायची लय गरज आहे. आपण घरला जाऊयाच. बाबा ती माधवीत आहे. हे बघ बाळा, माधवीला भ्यायची गरज नाही. ह्यो माधवीचा भ्यायला चेहरा नाही, तर समाजाचं घाणेरडं रूप आहे. जर यासने तुला बदलायचं असेल ना, तर शिक, लय शिक. शिकून सवरून त्या उंचीवर पोच जिथं तू निर्णय घेऊ शकतोस. आणि समधी तुझ्या निर्णयाला कायद्याचा निर्णय मानतील. समजून मानतील, भिवून मानतील, पण मानतील. पण बाळा, आता घरला चल. नाही बाबा, मी शाळेत जाणार, शिकणार. इतकं शिकणार का लोक माझ्या शब्दासनी कायदा मानून चालतील. माधवीच्या इधवा रूपानं आणि सोवळ्यानं भीमरावच्या मनावर खोलवर परिणाम केलाय. हे त्याच्या भविष्य निर्माण करण्यापायी लय मोठा प्रभाव टाकणार. पण याच्यासाठी गरजेचं आहे ही घटना प्रेरणा बनाया पाहिजे त्याच्या मनामध्ये.
मागं वळून बघू नको भीम. कारण कुणाची सोबत करण्यापायी गरजेचं आहे की स्वतः प्रगतिशील हो. जसं की मी तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं की गोष्ट फक्त एका भीमची आणि माधवीची नाही आहे. गोष्ट समाज आणि त्याच्या चुकीच्या परंपरांची आहे. आणि ह्यासनी तुला बदलावंसं वाटत असेल तर या घटनांच्या आठवणींना सहजपणे वाचायशी. तोवर वाच जोवर हे समजा बदलायची ताकद तुझ्यात येत नाही. समजलं? वय बाबा. चल. अरे अरे रे, लांब हो, लांब राहा तू, लांब राहा तू. एका बाजूला जाऊन उभी राहा. आधी आम्ही पाणी भरून घेऊ, नंतर तू भरून घे. एक मडकं पाणी द्या, मी आंघोळ करून घेईन. पूजा करून घरी सुद्धा जायचंय. खूप जोराची भूक लागली आहे. सकाळी सकाळी खायची सवय आहे मला, पण आई सांगते की आधी आंघोळ करून पूजा अर्चा करून मग अन्नाचा कण तोंडात टाकायला पाहिजे. अगं बघा बघा, स्वतःच्या लग्ना दिवशी स्वतःच्या नवऱ्याला खाल्लं हिने आणि तरी हिची भूक नाही मिटली. जा तिकडे जाऊन उभी राहा. तुला तर माहितच आहे आम्ही सगळ्या सवाष्णी आहोत. जेव्हा आम्ही सगळ्या पाणी भरून निघून जाऊ ना, मग तू ये इथे पाणी भरायला. अरे कसली चर्चा करताय तुम्ही लोक? आता जर उद्या तुमच्या मुलीसोबत असं झालं असतं, जर तुमच्या मुलीला कुणी असं वाईट साईड बोललं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं सांगा? कुलकर्णी, तिची जास्त बाजू घ्यायची गरज नाहीये. तुम्ही बाहेर जात होता ना, मग जा तुमच्या वाटेनं. जातोय जातोय, पण तुम्हा लोकांना हे तेव्हाच समजेल जेव्हा हे तुमच्या बाबतीत घडत नाही. काकी काकी थांब तिथेच. नवऱ्याला तर खाल्लंस, आता आम्हाला तरी नीट जगू दे, समजलं? टांगा पुलावरून खाली पडला, यात माझी काय चूक आहे? आणि तुम्ही लोक असं का बोलता की मी नवऱ्याला खाऊन टाकलं म्हणून? अगं, पुलावरून तर तू सुद्धा पडली होतीस. तू मेलीस नाही ना? अभागी आहेस तू, अभागी. असं का बोलत आहात काकी? आधी मी जेव्हा तुमच्या घरी यायचे तर तुम्ही म्हणायचात की मी खूप भाग्यवान आहे, लक्ष्मी आहे आणि माझं येणं तुमच्या घरात शुभ असतं. आणि आज तुम्ही अचानकच असं का बोलताय काकू? आता चुकून सुद्धा माझ्या घरी येऊ नकोस. कालपर्यंत जी होती ती होती. तू आता विधवा आहेस. आता तुझी सावली सुद्धा माझ्या घरावर नाही पडली पाहिजे. जा, लांब जाऊन उभी राहा. उघडलं उघडलं, ध्रुव सकपाळचं दुकान परत उघडलं. या या, बुटांनी नशीब चमकवा. या सगळे. अरे ध्रुव सकपाळ, अरे तू किती बी वरड, किती बी वरड, तुझ्या दुकानामध्ये कुणी बी नाही येणार बूट चप्पल शिवाय. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमची चहा विका आणि लिहा. एक दिवस तुमचं चहाचं दुकान बंद करून स्वतःचं दुकान तिथे चालू नाही केलं ना, तर मग बोला. जास्त बोलायचं नाही, नाही तर तुझ्या झोपडी बरोबर ना तुझ्या दुकानाला बी आग लावून टाकल. आता ना तुमच्या या धमक्या बिमक्यांनी ना मला राग नाही येत. कारण भीमराव म्हणतो, रागावल्याने ना आपली शक्ती वाया जाते. हे बाळा सकपाळ कुठे भेटतील? बोला ना, काय काम आहे? आता लगेच बोलवून आणतो बाळादादाला. माझ्या मुलाचं मुंडन आहे ना, बाजा वाजवायचंय. ऐकलं होतं बाळा सकपाळ इथंच कुठेतरी राहतो आणि तो कुठल्या तरी बाजावाल्याकडे सुद्धा काम करतो. विचार केला त्यालाच पेशगी देऊया. मग तर एकदम बरोबर जागा आहे. मी आता बोलवून आणतो. बाळादादा. अहो दादा, तुमचं डोकं बिकं फिरलं का? तुम्हासनी वाटतं
तुमच्या मुलाच्या मुंडनमध्ये काय अशुभ व्हायला पाहिजे? नाहीतर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी मेलं बिलं पाहिजे का? काय झालं काय? जंगलच्या आगीसारखी ही गोष्ट आहे. समजा साताऱ्यामध्ये पसरली आहे आणि तुम्हाला ठावस नाही होय. वाह, अहो कुठली गोष्ट? अहो दादा, हीच यांच्या कुटुंबाबरोबर कोणी बी कसं बी संपर्कामध्ये येतो तर त्या माणसाच्या कुटुंबातून कुणी ना कुणी मरत हे नक्की. अहो दादा, मी बॉम्बेला कामाला आहे. माझ्या मुलाचं मुंडन ठरलं, त्यामुळे मी कालच आलोय. हवं दादा, तुम्ही काल आला होतात म्हणून तर समजवीत आहोत. जितकं सांगतोय त्यासनी समजा आणि डोळे उघडा, नाहीतर. बाळदादा, हे शोधत होते तुला. वय बोला. मी चुकीच्या ठिकाणी आलोय. मी दुसरीकडे बाजा शोधतो. अरे पण ऐका ना. अहो पण काय झालं? अरे यासनी खरं काय ते कळलं आहे म्हणूनच जात आहेत ते. अहो दादा, ते तलावाच्या मोर बाजावाला आहे ना, तिकडे नका जाऊ. त्याच मंडळामध्ये तो बाजा वाजवतो. तुम्ही लोक अन माझा अगोदरचा बाप सगळे मिळून दिवस रात्र नवीन नवीन नाटक शोधत असता का? सोड ना ध्रुव, चल. तुम्हा समध्यासनी आता नाही सोडणार. तुमच्या लोकांबद्दल, तुमच्या जातीच्या लोकांबद्दल समध्यासनी सांगणार. प्रत्येक जण तुमच्यापासून लांब पाहायला लागल ना, तेव्हा तुम्हाला माहिती पडल. आता सुरुवात आहे. पुढं पुढं बघा. शेठजी नमस्कार. या शेठजी या. बस एक तुमचीच कमी होती. बाळदादा जा तू, मी पण आता माझ्या दुकानामध्ये जातो. शेठजी, शेठजी चला चहा घेऊया. या शेठजी या. नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा अपशकुन होईल बरं. हो, अर्थात आम्ही धर्माच्या बाबतीत कसलीच कुचराई नाही करणार. आई, खूप जोराची भूक लागलीये, काहीतरी खायला दे ना. कुठे घुसतेस तू? घराच्या एका कोनाड्यात हिची राहायची व्यवस्था करून टाका. आणि मी जसं अगोदर म्हटलं होतं, हिचं खाणं सात्विक आणि उकळलेलं असायला पाहिजे. जे ही स्वतःच बनवेल आणि संपूर्ण दिवसात फक्त एक वेळा जेवायला द्या हिला. विधवेचं जीवन आयुष्याचं ओझं वाहताना दिसलं पाहिजे ना. अहो, हिला जेवण फक्त जिवंत राहण्यासाठी द्यावं लागेल, ना की पोट भरण्यासाठी. आता निघतो मी. हे काय बोलतायत आई? मी स्वतःच्याच घरात नाही जाऊ शकत. अरे, जे बोलून गेले ते समजलं नाही का? गपचूप जाऊन त्या कोपऱ्यात बस जा. जेवण बनवण्यासाठी लाकूड आणि वीट आणतो मी. पण बाबा. बस गप्पा. आई, माधवीची आई, मी जाऊन येतोच. आई, खूप भूक लागलीये ग, काहीतरी खायला दे ना. बघ बाळा, आज मी देते करून, पण उद्यापासून तुलाच करावं लागेल. स्वतःच्या लग्नाच्या दिवशीच नवऱ्याला खाऊन बसली, तरी हिची भूक शांत नाही झाली. अशी किती भूक आहे ग तुला? हा, आणखी कोणाकोणाला खाणार आहेस तू? सेवा करीचे जारा सुप्रीतड़ी जुड़ है